राज ठाकरे मराठा आंदोलनाबाबत जर तुम्हाला उत्तर एकनाथ शिंदे देतील किंवा जरांगे का परत आले एकनाथ शिंदे म्हणून मी तेच उत्तर देतो की त्यांना पूर्ण माहिती त्यांनी घेतली पाहिजे होती की हे जे 10% आरक्षण खरं म्हणजे आरक्षण कुणामुळे गेलं त्यांना त्यांनी विचारायला पाहिजे होते प्रश्न. कसे फेल झालात तुम्ही, कसं तुम्हाला आरक्षण जे देवेंद्र जींच्या काळात सरकारने दिलं होतं ते तुम्ही हायकोर्टात आम्ही टिकवलं, परंतु तुम्ही का टिकवू शकले नाहीत असा प्रश्न उलट सुप्रीम कोर्टामध्ये विचारला पाहिजे होता त्यांना, तत्कालीन मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारला. आता मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट, या हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेटच्या बद्दल देखील मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या नोंदी जस्टिस शिंदे समितीने नोंदल्या, खूप मेहनत केली त्यांनी आणि खऱ्या अर्थाने जस्टिस शिंदे कमिटीच्या बद्दल मराठा समाजामध्ये देखील समाधान आहे, कारण त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं. आता एक सगळे सोयरे आणि हे हैदराबाद गॅझेट, आता जे आम्ही काही लोक म्हणतात वाशीला एकनाथ शिंदे गेले, त्यांना पुन्हा परत पाठवलं, पुन्हा ते माघारी आले, तर तो जो काही आम्ही त्यावेळेस हे जो यामध्ये देखील जी अधिसूचना काढली होती, ही अधिसूचनेचा हा ड्राफ्ट, अधिसूचनाचा ड्राफ्ट देखील मनोज जरांगे पाटील यांनी पाहिला होता आणि त्याच्यामध्ये काही बदल सुचवले होते, त्याप्रमाणे आम्ही तो काढला त्यावेळेस आणि त्यांनी वाशीवरून ते पुन्हा परत गेले. त्यांना धन्यवाद आम्ही त्यावेळेस दिले, आजही त्यांना मी धन्यवाद देतो की त्यावेळेस ते परत गेले. आणि यामध्ये यावर देखील 6 ते 8 लाख सजेशन ऑब्जेक्शन आलेले आहेत. मध्ये इलेक्शन सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्यामुळे देखील या सर्व स्क्रुटिनीचं काम जे आहे ते देखील आम्ही करतो आहे की, आणि त्याचबरोबर कुठंही यामध्ये कुणाचीही फसवणूक आयुष्यामध्ये एकनाथ शिंदेने केली नाही, करणार नाही. जे आहे ते आमच्याकडे सगळं सत्य उघड आहे आणि जे आम्ही बोललो आहे ते बोललो आहे आणि जे बोललो ते आम्ही केलं देखील मराठा समाजासाठी. आणि आम्ही नेहमी सांगितलं की मराठा समाजाला न्याय देत असताना इतर समाजावर कुठल्याही ओबीसी असेल किंवा अन्य कुठलाही समाज असेल त्याच्यावर अन्याय होऊ देणार नाही.